माझ्याकडचा अजून एक सम. चला ते लक्ष द्या, लक्ष इकडं. Anita, Sunita, Kavita were partners sharing profit and losses in the ratio 3:2. The trial balance of as on 31st March this much. हा ट्रायल बॅलन्स दिलाय सगळा, बरोबर आहे ना. कॅपिटल दिले, क्रेडिटर्स रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड जनरल रिझर्व्हच्या बदली रिझर्व्ह फंड, काही फरक पडत नाही. रिझर्व्ह फंड असू दे नंतर जनरल रिझर्व्ह असू दे, हे आपण डिस्ट्रीब्यूटच करणार. हे सगळं चेक करा. हे घ्या, हे सगळा असेट्स आहेत, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट रीड करूया. दीपंकर रीड करा खणखणीत आवाजात. बोल. हम 1st of April 22 कविता रिटायर्ड. कविता रिटायर्ड झाले, बरोबर आहे. Goodwill of the firm is to be valued at 4,000. However, only Kavita's share in it is to be raised in the books and written off immediately. बोला, काल काय करायचंय, म्हणजे काय करायचं. हा, पण कुठलं फर्मचं गुडविल रेट झालंय का रिटायरिंग पार्टनरचं गुडविल रेट झालं. काय ग, 4,000 हे फर्मचं गुडविल आहे आणि त्यातला जो स्पेसिफिक रेशिओ आहे तो रेशिओ कविताचा आहे. हाऊएव्हर, आता तुम्हाला कळलं हाऊएव्हर काय आहे. हा तिसरा सम आहे हाऊएव्हर वाला. परवाच्या याच्यात नुसतं हाऊएव्हर कविता शेअर वॉज रेज्ड, कालच्या याच्यात कविता शेअर वॉज रेज्ड अँड रिटर्न ऑफ होतं, आणि आजच्या याच्यात पण कविता शेअर इज रेज्ड अँड रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे विड्रॉ, म्हणजे गुडविल रेज पण झालंय आणि गुडविल रिटर्न ऑफ पण झालंय. आणि कुणाचं, रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल. कविता कोण आहे, रिटायरिंग आहे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, सिनारिओ 4. बाय गुडविल टू गुडविल. बाय गुडविल कोणाच्या कॉलम मध्ये, कविताच्या कॉलम मध्ये, आणि टू गुडविल बाकीच्या दोघींच्या. रेशो गेनिंग टू गुडविल. जे तुम्ही डेबिटला टू गुडविल करणार याचा रेशो गेनिंग रेशो. आणि बाय गुडविल फक्त कविताच्या, तिघींना मिळणार नाही, कारण हे फॉर्मचं गुडविल नाही. जरी फॉर्मचं लिहिलं असलं तरी हाऊएव्हर ते क्लिअर कट दिलंय. हाऊएव्हर ओनली कविताज शेअर इन इट इज टू बी रेज्ड. फक्त कविताचा शेअर रेज करायचा आहे. आता गेनिंग रेशो आपल्याला दिलाय, काढायचा आहे, बघूया. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल तरच आपल्याला गेनिंग रेशो काढावा लागेल, अदरवाइज गेनिंग रेशो काढावा लागणार नाही. चला, असेट्स रिव्हॅल्यूड. स्टॉक मार्क करूया. स्टॉक, मशिनरी, मशिनरी, फर्निचर, फर्निचर. आरडीडी सेम लाईक येस्टरडे. आरडीडी इज मेंटेन ॲट 10%. चला, आरडीडी मेंटेन करतो 10%. ₹100 टू बी रिटन ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. येस, क्रेडिटर्स मध्ये मार्क केलं, क्रेडिटर्स मध्ये मार्क केलंय. फोन केला होता का, हा फोन आला तुझा व्हॉट्सअपवर, आता नाही मगाशी. मग फोन, मग तुझ्याच नावाने आलाय, तुझा मुद्दा आलाय, तू तर आपण बोललो नाही का. मग चला चेक करूया. चला चला चला, आता पटकन जाऊन द्या, पटकन आम्हाला जॉईन करा, कॉन्सन्ट्रेट करा. द अमाऊंट पेबल टू मिसेस कविता इज टू बी ट्रान्सफर्ड टू हर लोन अकाउंट. लोनला ट्रान्सफर करायचंय. आता जरी सांगितलं नसलं तरी आपण हेच करतो. हळूहळू आता इथं पण चेंज होणार आहे. हळूहळू हे जे सेटलमेंट आहे, या सेटलमेंट मध्ये पण थोड्या प्रमाणात ऍडजस्टमेंट येणार. तर नेक्स्ट, आता काय इन्स्ट्रक्शन, काल आपल्याला काय दिलं होतं, जर्नल एंट्रीज करायच्या होत्या. आता आज चेक करूया. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट ॲज ऑन डेट ती काय दिली ती. चला फटाफट फटाफट. बहुतेक करून सगळ्यांचा ड्रॉ झालेला आहे, बरोबर आहे. तुमच्या दोघांचं हे अकाउंट्स ड्रॉ आहेत का, फॉर्मॅट्स आहेत का, म्हणजे यू विल बी एबल टू कॅच अस.
चला आपण आपण ह्या आता ऍडजस्टमेंट नंतर डिस्कस करू. तुम्ही आमच्या बरोबर पहिले इथे सुरू करा. पहिला हा पार्ट पोस्ट करून घ्या. अरे तुझं हे कुठे आहेत हेडिंग्स? मग तिथं कशाला गेला होता? एवढं तुझ्याकडे तर रेडी नाही तर हा काय खाली जायची गरज नव्हती. 10 मिनिटं होती तुझ्याकडे. हे काय पोस्टिंग काय? हा ते नंतर कर. पोस्टिंग सुरू कर. चल रे तुझं तुझे सुद्धा हेडिंग्स काही नाही आहेत. फक्त हे हेडिंग्स आहेत, अकाउंटची नावं नाही आहेत. आणि तुझं ग सगळं आहे का? क्या कॅपिटल आपलं पार्टनर बाकीचं काय ऍडमिशन बघून नाही आला का? ओ चला घ्या पार्टनर्स कॅपिटल. हे जसे आपण करतो नॉर्मल तसं. नंतर रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. रेशो आहे 3:3:2. पहिले तुम्ही करायचंय, मग मी दाखवणार आहे. पहिले कॅपिटल सगळी पोस्ट करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिटर्स क्रेडिट लायब्ररीला लिहा इनरला. ते आधी इनरला लिहून टाक, नंतर करू ऍडजस्टमेंट. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करा 3:3:2 म्हणजे किती येणार? 3:3:6. बिल्डिंग आउटरला कॅश आउटरला. बिल्डिंग आउटरला कॅश आउटरला. आणि आज शक्यतो पुढेच बसा. इथं तरी आवाज सुरू नाही झालेला. मग तर तुम्ही तेच तर प्रॉब्लेम आहे इथं. म्हणून म्हणतोय जेवढ्या लवकर आपल्याला कव्हर करता येईल तेवढं कव्हर करा. शेवटी क्लास बंद करायची पाळी आहे. कारण ते तिथं आता त्यांनी टेस्ट केलाय आवाज. बघा बघा हा कळेल नाही, अजून काहीच नाही कळलेलं तुम्हाला. यावर्षीच आहे. दरवर्षी आम्हाला कधी प्रॉब्लेम नाही. हा दहीहंडीला मात्र आपल्याला शक्य नाही. दहीहंडीला इथंच दहीहंडी असते. इथं पण असते. त्यांचे आवाजच बसवतच नाही इथं. दहीहंडीला मॉर्निंगलाच क्लास करायला लागेल, नाही तर ऑनलाईन करायला लागेल. सर कविताचा शेअर म्हणजे 2/8. 2/8. चला झालं का? पोस्टिंग सगळ्यांचं झालंय. चला चेक करूया काय पोस्ट कसं आहे. तू आता जिथं जाणार ना तिथं केवढं आहे दहीहंडी. चला चेक करा. पहिले बॅलन्स घेतला. बॅलन्सेस घेऊन टाका. नंतर रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करा. केला. नंतर क्रेडिटर्स बॅलन्स शीटला इनरला पोस्ट करूया. आपल्याला त्याला ऍडजस्टमेंट आहे बॅलन्स शीटच्या इनरला. नंतर बिल्डिंग आउटरला बाकी सगळं इनरला. कॅश आउटरला हे सगळं पोस्ट करून घ्या. असेटला सगळं असेट मध्ये पोस्ट करा. बिल्डिंग आउटरला बाकी सगळे इनरला आणि कॅश आउटरला. बरोबर घ्या ना. झालं का सगळं पोस्टिंग? सगळ्यांचं तुमच्या दोघांचं सगळं पोस्टिंग झालं. चला आता तुमच्यासाठीच पहिले मेन आधी रीड करा आणि मला सांगा. आमचं डिस्कस झालेलं आहे. चला आदित्य रीड करा.
बोला, कालचाच आहे, कालचाच आहे का? हाऊ एव्हर, आता तुम्हाला हाऊ एव्हर कन्सेप्ट कळेल. हाऊ एव्हर ओनली कविता शेअर इन इट इज टू बी रेस्ड. पण कविता हा, मग हे 4,000 कोणाचं गुडविल आहे? फर्मचं गुडविल आहे, पण कविताचं गुडविल रेज करायचं आहे. मग किती येणार कविताचं गुडविल? 1/4, कारण 2/8 आहे. 2/8 म्हणजेच 1/4. मग याच्या 1/4 म्हणजे किती? 1000. म्हणजे कविताचा शेअर किती आहे? चला करा, रेज करा. रेज करायचं म्हणजे काय करायचं? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल, आणि कविताच्या कॉलम मध्ये, फक्त कविताच्या कॉलम मध्ये बाय गुडविल, कविताच्या कॉलम मध्ये. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आहे. चला झालं. आता हेच काय करायचंय? रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ कुठे होणार? डेबिटला. पण आपल्याला रेशो कुठला काढायचा? आपल्याला काढायची गरज आहे का? न्यू रेशो दिला नसेल तर गेनिंग रेशो निघणार नाही. जो जुना रेशो आहे त्यातनं हा काढून टाका, म्हणजे 3:3 म्हणजेच 1:1. आणि हे आपण कुठे करणार? डेबिटला. घ्या, टू गुडविल, हे विड्रॉ झालंय. दिस इज विड्रॉवल. बाय गुडविल, टू गुडविल. झालं. हे विड्रॉ पण झालं. गुडविल इकडे रेज झालं, इकडे विड्रॉ झालं. गुडविलची ऍडजस्टमेंट ओव्हर झाली. किती फास्ट होतं बघा ना, याच्यात फार पटपट पटपट होतं अकाउंट्स. झाली ही ऍडजस्टमेंट, संपली. चला असेट्स रिव्हॅल्यू करा. स्टॉक 6300 आहे. स्टॉक कितीचा आहे? 6600चा आहे. त्याचं काय करणार? चला करा डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन करा. $6,300 डिप्रिसिएट करा. कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला, टू स्टॉक. आणि स्टॉक मधनं मायनस करा, लेस डिप्रिसिएट. ही फिगर आपल्याला आउटरला आली पाहिजे, जी ऍडजस्टमेंटला देतात ते. म्हणजे हे जी ऍडजस्टमेंट दिले त्यांनी काय सांगितलं? स्टॉक एवढ्याला आणून ठेवा. सिमिलरली मशिनरीचं करा. सिमिलरली मशिनरीचं करा. सिमिलरली मशिनरीचं करा. मशिनरी 10,000 आहे. चला चेक करा मशिनरी कितीला आहे. डिप्रिसिएटच आहे. कितीनी? 700नी. मशिनरी डिप्रिसिएट करा 700नी, 700नी. म्हणजे आउटरला 10,000 आलेले पाहिजेत. आउटरला 10,000 आले पाहिजेत. आणि हे डिप्रिसिएट कुठे घेणार? डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. मशिनरी. फर्निचर चेक करा. फर्निचर ऍप्रिसिएट आहे 10,000चा, 10,200. चला फर्निचरला ऍप्रिसिएशन करा. फर्निचरला ऍप्रिसिएशन करा. 10,000चा 10,000 ऍट 200, आउटरला 10,200. ना ऍप्रिसिएशन कुठे लिहिणार? सेकंड इफेक्ट कुठे? ईशा. ईशा आहे. ईशा बोललो मी. ईशा. हा ईशा बोल.
प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग, मग बाय फर्निचर. बिल्डिंग नाहीये, फर्निचर आहे. चेक करा, बिल्डिंग नाही ना. हा, फर्निचरच आहे. बाय फर्निचर 200 रुपीज. नॉट बिल्डिंग बट फर्निचर. आता काय करायचंय पुढे अजून? आरडीडी टू बी मेंटेन ॲट 10%. डेटर्स किती आहेत? 5000. म्हणजे आरडीडी किती येणार? 500 रुपये. त्याच्या 10%. आरडीडी सन्ड्री डेटर्स लेस आरडीडी. सन्ड्री डेटर्स लेस आरडीडी. आरडीडी टू बी मेंटेन ॲट 10%. आरडीडी झाली. नेक्स्ट पुढचं डेबिटला येणार का क्रेडिटला येणार? आरडीडी डेटर्स किंवा आरडीडी काही चालेल. एनिथिंग. डेटर्स ऑब्लिक आरडीडी काही चालू शकतो. 500. नेक्स्ट 100 rupees 100 to be written off from creditors. $100 to be written off from creditors. $100 to be written off झालं. क्रेडिटर्स मधनं मायनस.